श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आयुष्यात कधी कधी असा काळ येतो जेव्हा सगळीकडचे रस्ते बंद झालेले दिसतात. पण मन निराश होतं, चिंता सतावू लागते आणि वाटतं की आता सगळं संपलं. पण अशाच कठीण काळात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला एकच शब्द सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचे असे 5 मोलाचे विचार आणि उपदेश पाहणार आहोत, जे तुम्हाला कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याची ताकद देतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातल्या गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या एक नवी दिशा देऊ शकता. महाराजांचा पहिला विचार, कर्मावर विश्वास ठेवा, फळाची काळजी स्वामींवर सोडा. स्वामी म्हणतात, तुम्ही तुमचे कर्म प्रामाणिकपणे करत राहा. कधी कधी आपल्याला वाटते की आपण एवढी मेहनत करतोय तरी यश का मिळत नाही आहे. पण लक्षात ठेवा, स्वामींच्या दरबारात उशीर असू शकतो, पण अंधेर नाही. तुमच्या कष्टाचे फळ स्वामी योग्य वेळी तुम्हाला नक्कीच देतील. स्वामींचा दुसरा विचार, अशक्य शक्य करतील स्वामी. माणसांसाठी जे गोष्ट अशक्य असते ती स्वामींसाठी अगदी सेकंदाचा खेळ असते. जेव्हा तुमची लायकी किंवा तुमची ताकद कमी पडते तेव्हा तिथे स्वामींची कृपा काम करते. त्यामुळे संकटाकडे पाहू नका, संकटाच्या पाठीशी उभे असलेल्या स्वामींकडे पहा. स्वामींचा तिसरा विचार, जे होते ते चांगल्यासाठीच होते. बऱ्याचदा आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळालेली नाही की आपण नाराज होतो. पण स्वामी सांगतात, मला माहिती आहे तुमच्यासाठी काय योग्य आहे. आज जी गोष्ट आपल्याला संकट वाटते, कदाचित भविष्यात त्याच गोष्टीमुळे आपले मोठे कल्याण होणार असते. स्वामी कधीच आपल्या भक्तांचे वाईट होऊ देत नाही. स्वामींचा चौथा विचार, नामस्मरणाची ताकद. जेव्हा मन खूप शांत असेल, डोक्यात विचारांचे चक्र चालू असेल, तेव्हा फक्त शांत बसा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. या नामस्मरणात एवढी ताकद आहे की ते तुमच्या आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा संपवून टाकते आणि तुम्हाला संकटाशी लढण्याची नवी शक्ती देते. स्वामींचा पाचवा विचार, धीर आणि श्रद्धा ठेवा. कठीण काळ हा तुमच्या परीक्षेचा काळ असतो. स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण त्याला कधीच वाऱ्यावर सोडत नाहीत. फक्त मनामध्ये स्वामींवर अढळ श्रद्धा आणि थोडा धीर ठेवा. हा वाईट काळ सुद्धा निघून जाईल. स्वामींचे हे 5 विचार लक्षात ठेवा. भक्तांनो, स्वामी नेहमी आपल्या सोबतच असतात. फक्त गरज आहे ती त्यांना मनापासून साथ घालण्याची. तुम्हाला स्वामींचा कोणता अनुभव आला आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या स्वामी परिवारात सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.